मंडळी सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आता मी जे बोलणार आहे त्या गोष्टीचा कोणत्या कोणत्या अंधभक्तांना राग येईल, तर राग येऊ द्या. ते कमेंटमध्ये येऊन राग व्यक्त करतीलच आणि कोणाकोणाला आनंदही वाटेल. तर ती गोष्ट अशी आहे की आपले जे भारताचे लाडके प्रधानमंत्री, जे आपले लाडके पीएम आहेत, मोदीजी यांनी एक वक्तव्य केलंय. त्यांनी एक आव्हान केलंय सर्वांना की गाड्यांचा जो प्रवास आहे, म्हणजे जे आपले पेट्रोल इंधन आहे ते थोडं जपून वापरा, गाड्यांचा प्रवास टाळा आणि तुम्ही मेट्रोने प्रवास करा. आणि त्यानंतर सोने खरेदी 1 वर्षासाठी थांबवा, 1 वर्षापर्यंत सोने खरेदी नका करू. पण मला असं वाटतं मोदीजी तुम्ही थोडंसं लेट झाले सांगण्यासाठी, कारण 1 तोळं सोनं 1,70,000च्या पार गेलेलं आहे. तर सर्वसामान्य आमच्या सर्वसामान्य माणसांना ते कधी जमतच नाही घेण्यासाठी, त्यामुळे ते आम्ही टाळतोच आहे. आता राहिला प्रश्न पेट्रोल इंधनचा, तर जे तुम्ही बोलतात की पेट्रोल इंधन वापरू नका, थोडंसं कमी वापरा आणि मेट्रोने प्रवास करा, तसंच तुम्ही जेवढे सर्व नेते आहेत, जेवढे मोठे मोठे तुम्ही पॉलिटिक्स आहे, तुम्ही तुमच्या गाड्या वापरू नका ना. तुम्ही पण मेट्रोने किंवा ट्रेनने प्रवास करा. आता आमच्याकडे फक्त एकच गाडी असती, त्यामध्ये आम्ही आमच्या मेहनतीच्या कमवलेल्या पैशाने पेट्रोल टाकतो, बरोबर. आणि तुमचा जो गाड्यांचा ताफा असतो, तुमची एक गाडी, त्याच्या मागं इकडं 7-8 गाड्या, इकडं 7-8 गाड्या, आणि त्यात पेट्रोलही तुम्ही तुमच्या कमाईचं टाकत नाही. त्यात पेट्रोलही आम्ही जे टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून तुमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल जातं. तर तुम्ही गाड्या वापरणं कमी करा ना, म्हणजे कसं पेट्रोल इंधन वाचेल आणि आमच्या सर्वसामान्यांना पण ते भेटेल. बाकी बघा, तुम्हाला काय वाटतंय, जे तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, रील बघताय, काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा.